आजच्या व्हिडिओमध्ये आपण साबुदाण्याचे कुरकुरीत कटलेट आणि दही व शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत। आणि बघू शकता हे कटलेट किती एकदम परफेक्ट झालेले आहेत। तर या प्रकारे साबुदाण्याचे कटलेट बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो साबुदाणा घेतलेली आहे। सर्वात आधी आपल्याला या साबुदाण्याला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। धुवून झाल्यानंतर हा धुतलेला पाणी काढून घ्यायचं आहे। सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे इथला। साबुदाण्यातलं पाणी काढून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे स्वच्छ पाणी टाकून 4 ते 5 तासांसाठी किंवा तुम्ही ओव्हरनाईट सुद्धा भिजवत ठेवू शकता। तर मी इथे ओव्हरनाईट भिजवत ठेवत आहे। आणि साबुदाण्याच्या वर बघा या प्रकारे असं पाणी राहिलं पाहिजे एवढं भिजवा आणि झाकून ठेवा। 6-7 तासानंतर बघू शकता मी ओव्हरनाईट भिजवत ठेवलेली होती। साबुदाणा एकदम परफेक्ट भिजलेला आहे आणि यामध्ये पाणी पण राहिलेला नाही आहे। याच प्रकारे साबुदाणा भिजलं पाहिजे एवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे। आणि जर तुमच्या साबुदाण्यामध्ये असं पाणी राहिलं म्हणजे चिपचिपा साबुदाणा राहिला असं मोकळा नाही झाला तर त्याला 1 ते 2 तासासाठी चाळणीवर ठेवा। तर आता बघू शकता इथे मी अर्धा किलो आलू घेतलेले आहे आणि छान अशी उकडून मॅश करून घेतलेली आहे। अर्धा किलो साबुदाण्यासाठी आपल्याला अर्धा किलो आलू घ्यायचे आहेत, सेम घ्यायचं आहे। त्याचबरोबर मी इथे 50-60 ग्राम शेंगदाणे भाजून आणि त्याचा सोल काढून कुटून घेतलेली आहे। त्याचबरोबर मिरच्या आणि जिऱ्याचा ठेचा करून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही चवीनुसार मिरच्या घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर आता आपल्याला इथे थोडा दही टाकायचा आहे। दही एकदम जास्त टाकायचं नाही, थोडासाच दही टाकायचं आहे। आणि जर तुमच्याकडे लिंबू असेल तर तुम्ही लिंबू पण पिळून टाकू शकता। तर बघू शकता मी दही टाकलेली आहे 3 ते 4 चम्मच। त्याचबरोबर चवीनुसार मी इथे सेंधा मीठ टाकत आहे 1 चम्मच आणि आणखी थोडासा टाकलेली आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका। आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता छान मिक्स करायचं आहे आणि छान असं याला मळून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हाताला तेल लावायचं आहे आणि याचे कटलेट बनवायचे आहेत। आता आपल्याला थोडं थोडं घ्यायचं आहे आणि याला कटलेटचा आकार द्यायचा आहे। बघू शकता या प्रकारे मी कटलेटचा आकार देत आहे, तुम्ही याचे वडे पण बनवू शकता। तर बघू शकता या प्रकारे आता आपल्याला सर्व कटलेट बनवून घ्यायचे आहेत। सर्व कटलेट बनवून झालेले आहेत। आता आपण यांना फ्राय करून घेऊया। तेल गरम करून घेतलेलं आहे बघू शकता आणि तेल आपल्याला फुल गॅसवरतीच ठेवायचं आहे। गॅस अजिबात स्लो नाही ठेवायची आहे। स्लो किंवा मीडियम गॅस ठेवलात तर तुमचं म्हणजे हे जे कटलेट आहेत ते सर्व तेल सोक करून घेणार आणि तेल जास्त लागणार, म्हणून आपल्याला यांना फुल गॅसवरतीच फ्राय करायचं आहे। बघा काही वेळानंतर हे छान असे फ्राय व्हायला लागलेले आहेत। आता आपण यांना आणखीन काही वेळ फ्राय होऊ देऊया। बघा आता एकदम परफेक्ट फ्राय झालेले आहेत। आता आपण यांना काढून घेऊया। बघू शकता किती छान असे बघायलाच क्रिस्पी दिसत आहेत। एकदम परफेक्ट हे साबुदाणा कटलेट फ्राय झालेले आहेत। याच प्रकारे आता आपल्याला बघू शकता किती भारी लुक आलेला आहे। याच प्रकारे आपल्याला सर्व कटलेट बनवून घ्यायचे आहेत। आता आपण यासोबत खाण्यासाठी शेंगदाणे व दह्याची चटणी बनवून घेऊया। तर त्यासाठी मी ते शेंगदाणे सोलून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही भाजून सोलून घेतलेली आहे। त्याचबरोबर इथे मी 4 मिरच्या टाकत आहे, त्याचबरोबर थोडासा जिरा आणि आता आपल्याला इथे दही टाकायचं आहे। तर मी इथे 4-5 चमचे दही टाकत आहे, बघू शकता तुम्ही। आणि याचा आता एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। मीठ मी इथे अर्धा चम्मच टाकलेली आहे। आणखीन आपण याला आता मिक्सरमध्ये एकदा घुमवून घेऊया आणि बघू शकता आता चटणी तयार झालेली आहे। ही चटणी आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि एकदम परफेक्ट चटणी तयार झालेली आहे। मी हे उपवासासाठी बनवते म्हणून यामध्ये जास्त साहित्य टाकलेली नाही आहे। तुम्ही तुमच्यानुसार लसूण अद्रक वगैरे टाकू शकता किंवा कोथिंबीर वगैरे। आणि आता आपण प्लेटिंग करून घेऊया। तर आधी आपण कटलेट टाकूया प्लेटमध्ये। सर्व करताना कटलेट आणि त्याबरोबर चटणी सर्व करायची आहे आपल्याला। बघू शकता कटलेट काढून घेतलेली आहे प्लेटमध्ये। आता आपण चटणीसाठी एक वाटी घेऊया आणि या वाटीमध्ये आपल्याला चटणी पण काढून घ्यायची आहे।
बघू शकता किती भारी लुक आलेला आहे आणि बघायला किती छान असे क्रिस्पी दिसत आहेत। या कटलेटमध्ये मी जास्त साहित्य टाकलेले नाही कारण उपवासासाठी बनवलेली आहे। जर तुम्ही असेच नाश्त्यासाठी बनवत असाल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकू शकता। आणि बघा किती एकदम परफेक्ट क्रिस्पी आणि आतमधून बघा छान अशी शिजलेले आहेत आणि बघू शकता आतमधून किती सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी झालेले आहेत। आणि या चटणीसोबत यांची चव तर खूपच अप्रतिम लागते। तर एकदा तरी या पद्धतीने साबुदाण्याचे कटलेट नक्की बनवा। जर हा व्हिडिओ पाहून तुम्ही साबुदाण्याचे कटलेट बनवलात तर तुमचे साबुदाण्याचे कटलेट अजिबात बिघडणार नाही, एकदम परफेक्ट बनणार आणि खूपच चविष्ट बनणार। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।